संजू बाबा राऊत भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत। संजय राऊत, तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, महाराष्ट्राची परंपरा पायदळी तोडवण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलं। तुम्हाला आठवत असेल, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक झाली होती। प्रीतमताई मुंडे त्या पोटनिवडणुकीमध्ये उभ्या होत्या। त्यावेळेला काँग्रेसनं तिथे उमेदवार दिला होता आणि काँग्रेसने ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही। संजय राऊत अशा पद्धतीच्या प्रथा परंपरा पायदळी तोडवण्याचं काम महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी केलं असेल तर ज्या काँग्रेसच्या वळसणीला जाऊन तुम्ही बसलाय त्या काँग्रेसनं केलंय, त्या राहुल गांधी यांनी केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राची प्रथा परंपरा याच्याबद्दल फाल बोलण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका। मुंडे साहेबांच्या निधनानंतर बीडची पोटनिवडणूक तुम्ही बिनविरोध होऊ दिली नव्हती, काँग्रेसने बिनविरोध होऊ दिली नव्हती। त्यामुळे विनाकारण भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीची परंपरा प्रथा सुरू केली हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। जेव्हा आर पाटील यांचं निधन झालं होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने तिथे उमेदवार दिला नव्हता, परंतु मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसने ते सौजन्य दाखवलं नव्हतं। काल देखील काँग्रेसनं 4 वेळेला विनंती केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला। सुरुवातीला वेगवेगळी कारणं सांगितली आणि नंतर पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेसनं हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। संजय राऊत, तुमच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे। तुमचा पक्ष आता अस्तित्वालाच उरलेला नाही आणि पक्षाची पूर्णपणे डेड बॉडी मरणशय्येवर येऊन टिकलेला पक्ष अशा पद्धतीची अवस्था दुसरी तिसरी कोणी नाही केली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं केली। त्यामुळे आपल्या पक्षाचं आधी धुणं धुवा, आपल्या पक्षाची प्रकृती कशी बरी होईल, आपला पक्ष कसा सुधारेल याचा विचार करा। इतर पक्ष ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी तुम्हाला ते कळणार देखील नाही। तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले होते। महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, संजू बाबा राऊत त्या सरकारचे सर्वेसर्वा होते, तरी 40 आमदार गेले, तुम्हाला कळलं नाही। जेव्हा केव्हा ऑपरेशन टायगर होईल तेव्हा ते तुम्हाला कळणार नाही आणि ऑपरेशन हे डेड बॉडीचं होतं का जिवंत माणसाचं होतं हे सांगायला संजय राऊत डॉक्टर नाहीयेत। ऑपरेशन हे जिवंत माणसाचं होतं, डेड बॉडीचं ऑपरेशन होत नाही। आणि अशा पद्धतीची तुमच्या ज्या पद्धतीची बेताल बालिश वक्तव्य येतात ती बालिश वक्तव्य करू नका। आता तुमच्या पक्षाचीच अवस्था ही मरणासन्नतेकडे जात आहे, कारण तुमच्या पक्षाचे आमदार किती आहेत, तुमच्या पक्षाचे नगरसेवक किती आहेत, जिल्हा परिषदा किती आहे याचा विचार करा आणि मग इतरांना बोलण्याच्या सल्ला देण्याच्या भानगडीमध्ये पडा। संजय राऊतांचं नाव ऑलरेडी काँग्रेसच्या ऑपरेशन मध्ये आलेलं आहे। संजय राऊत काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहे आणि त्याबद्दलचं ऑपरेशन ठरलेलं आहे। संजय राऊतांना राज्यसभेची खासदारकी पुढच्या वेळेला मिळणार नाही, त्यामुळे संजय राऊत राज्यसभेच्या खासदारकीसाठी राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत आणि राहुल गांधीकडे संजय राऊत जाणार आहेत, काँग्रेसमध्ये संजय राऊत प्रवेश करणार आहेत। हे पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे। त्यामुळं अशा पद्धतीचं हे ऑपरेशन ऑलरेडी ठरलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत, तुमच्या पक्षामध्ये तुमची निष्ठा राहिलेली नाही। तुमची निष्ठा आता राहुल गांधींच्या चरणावर, तुमची निष्ठा सोनिया गांधींच्या चरणावर आणि उरली थुरली थोडीशी निष्ठा आहे ती सिल्वर ओकच्या दारात तुमची निष्ठा ठेवलेली आहे। त्यामुळे तुम्ही निष्ठेच्या गप्पा किंवा मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। तुमचा एक पाय ऑलरेडी काँग्रेसमध्ये जाऊन पोहोचलाय, कुठल्याही क्षणी दुसरा पाय देखील तुमचा काँग्रेसमध्ये जाईल। देवा भाऊंनी कुणाचीही कुठल्याही पक्षाची डेड बॉडी केली नाही। कुठल्याही पक्षाची डेड बॉडी करण्याचा अधिकार जनतेला असतो आणि उभाटा गटाच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय।
ते विधानसभेच्या निवडणुकीत फक्त 20 जागा जिंकून उबाटाची डेड बॉडी झाली आहे. महापालिकेमध्ये एकही महापालिका जिंकता आली नाही, ते करून डेड बॉडी झालात. जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकीमध्ये उभाटा गटाचं अस्तित्व देखील शिल्लक उरलेले नाही. त्यामुळे देवेंद्रजींवर आरोप करण्याच्या ऐवजी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या कानाखाली मारली आहे आणि मतदान न देऊन तुमचा पक्ष मरणासन्न अवस्थेमध्ये आणून सोडलेला आहे. संजय राऊतांना फक्त आठवण करून द्यायची आहे, महाविकास आघाडीत महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक 106 आमदार होते. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना फुटकी कवडी देखील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिली नव्हती. संजय राऊत त्यावेळेचा निधी राजाराम राऊत यांच्या खात्यात येणार होता का? त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टीला कवडी देखील दिली नाही. उलट भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं निलंबन केलं, 12 आमदारांचे मानधन थकवले होते. तेव्हा ते मानधनाचे पैसे, तेव्हा ते निधीचे पैसे राजाराम राऊत यांच्या बँक खात्यातून देणार होते का? त्यावेळेला भाजपच्या एकाही आमदारांना फुटकी कवडी दिली नाही, निधी दिली नाही. जेव्हा तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये सत्तेमध्ये होता, मुंबई महापालिकेमध्ये तुमची सरकार होतं, भारतीय जनता पार्टीने पारदर्शक कारभार करण्यासाठीचा निर्णय घेतला. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना देखील तुम्ही दमडी दिली नाही, निधी दिली नाही. त्यावेळेला तुम्ही केलेलं योग्य, आणि आता इतरांनी केले की लगेच बोट मोड्याची भूमिका घ्यायची. हे धंदे संजय राऊतांनी बंद केले पाहिजे. तुम्ही आज विचारता की कुणाच्या बापाचा पैसा आहे. संजय राऊत त्यावेळेला राजाराम राऊत यांच्या अकाउंटवरून ते पैसे येणार होते का? तुम्ही त्यावेळेला का निधी थांबवला याचं आधी उत्तर द्या आणि मग इतरांना प्रश्न विचारा. देवेंद्रजी फडणवीस यांची संकुचित वृत्ती नाही. देवेंद्रजी फडणवीस यांची वृत्ती काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय. देवाभाऊ यांचं दातृत्व महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळंच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सर्वाधिक वैद्यकीय मदत करण्याचं काम हे सरकारने केलंय. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता निधीचा 1 पैसा खर्च केला नव्हता. देवेंद्रजी फडणवीस सर्वाधिक वैद्यकीय मदत करतात, वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांना मदत करतात. देवाभाऊंचं कर्तृत्व, देवाभाऊंचं नेतृत्व आणि देवाभाऊंचं दातृत्व महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय. संजय राऊत, तुमचं कर्तृत्व काय, तुमचं दातृत्व काय आणि तुमचं नेतृत्व काय आहे हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. तुमचं दातृत्व काय? संजय राऊत यांच्या खासदार निधीतला 1 पैसा कुठे खर्च केला याचं उत्तर द्या. संजय राऊतांच्या खासदार निधीमधून 1 जनतेच्या हिताचं काम केलेलं संजय राऊतांनी सांगावं आणि मग देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करावी. देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व संकुचित नाही, तर ते सर्वसमावेशक आहे. सर्वांना घेऊन पुढे जाणारे नेते म्हणून देवाभाऊंची ओळख आहे. संजय राऊत, तुम्हाला भांडूपच्या गल्लीमध्ये देखील निवडून जिंकता आलं नाही. तुम्हाला साध्या नगरसेवक पदाची निवडणूक जिंकता आली नाही. तुम्ही देवेंद्रजींवर टीका करण्याच्या भानगडीत पडू नका. मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष उभाटा गटाची सत्ता होती. या 25 वर्षाचा कारभार बघितला तर शिवसेना, तत्कालीन शिवसेना आणि आत्ताचा उभाटा गट महापालिकेमध्ये सत्तेत असताना कशा पद्धतीनं निधीचं वाटप केलं याचा आरसा एकदा संजय राऊत यांनी बघितला पाहिजे. संजूबाबा राऊत, तुम्ही कशा पद्धतीनं भेदभाव केला होता. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निधी द्यायचा नाही, त्यावेळेला जे कोणी विरोधात होते त्यांना निधी द्यायचा नाही, हे धंदे तुम्ही सुरुवात केले. आणि फक्त महापालिकेमध्येच नाही तर राज्य सरकार 2.5 वर्ष असताना तेच धंदे केले. आणि मुंबईला लुटण्याचं काम हे संजय राऊतांच्या पक्षाने केलं, हे उभाटा गटाने केलंय.
आणि नगरसेवकांच्या निधीबद्दल तर त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, कारण 5 वर्ष जेव्हा महापालिकेमध्ये सत्ता होती, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निधीसाठी कशा पद्धतीने संघर्ष करावा लागला हे मुंबईकरांनी बघितलंय. म्हणूनच यावेळेला उभाटा गटाला घरी बसवलंय आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिले. महापालिकेमध्ये सर्वच पक्षाच्या गटनेत्यांना निधी देण्यात आलेला आहे. पक्षात जेव्हा महापालिकेत निधी वाटप होतो तेव्हा कुठल्याही पक्षाच्या गटनेत्याला कमी जास्त निधी दिला नाही. ते मनसे असेल, मनसे तर मग तुमच्या सोबत होती, मनसेलाही तेवढाच निधी दिलाय जेवढा MIM ला दिलाय, समाजवादी पार्टीला तेवढाच दिलाय जेवढा MIM ला दिलाय, मनसेला दिलाय. त्यामुळं अशा पद्धतीनं गटनेते जे काही आहेत त्यांना एकसारखा निधी देण्याचा निर्णय महापालिकेच्या मार्फत केलाय. आणि राहिला प्रश्न नगरसेवकांच्या निधीचा, तर जी प्रथा परंपरा उभाटा गटाने सुरू केली होती, विरोधातल्या लोकांना फुटकी कवडी देखील द्यायची नाही, आम्ही तसं केलं नाही. विरोधी असो सत्ताधारी असो सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय. उभाटा गटाच्या नगरसेवकांना देखील निधी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्या उलट जेव्हा उभाटा गट सत्तेत होतं तेव्हा आम्हाला मात्र फुटकी कवडी देखील यांनी दिली नव्हती, हे त्यांनी विसरू नये. भारतीय जनता पार्टीत अंतर्गत संघर्ष नाही. आणि संजय राऊत म्हणतात की ज्यांचा अंतर्गत संघर्ष असतो त्यांना कधीही यश मिळत नाही. संजय राऊत हेच महाराष्ट्राने बघितलंय. ज्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा उभाटा गटाला महाराष्ट्रात यश मिळालं नाही. ज्यांच्या आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा महाविकास आघाडीला महाराष्ट्रानं नाकारलेला आहे. आणि राहिला प्रश्न अंतर्गत संघर्षाचा, तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांची कॉलर धरून एकमेकांची गचांटी पकडून कशा पद्धतीनं भांडत होते हे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राने बघितलंय. जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली त्यानंतर आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हा सामना आपण महाराष्ट्राने बघितलाय. संजय राऊतांची कॉलर पकडली, संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंवर कशा पद्धतीनं घरामध्ये बसता, प्रवास करत नाहीत, महाराष्ट्रात फिरत नाही, अशा पद्धतीची टीका टिप्पणी केली होती, हे देखील बघितलंय. त्यामुळे उभाटा गटामध्ये आता 3 गट पडले आहेत. एक उद्धवजी ठाकरे यांचा गट आहे, दुसरा आदित्य ठाकरे यांचा गट आहे आणि तिसरा संजय राऊत यांचा गट आहे. संजय राऊत आपल्या उभाटा गटामध्ये जे 3 गट आहेत ना ते सांभाळा. भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या नेतृत्वात एकसंघ आहे. भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं हित बघतो. भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या नेतृत्वात सर्वसामान्य मुंबईकरांचं हित बघतो. त्यामुळं भाजपात अंतर्गत संघर्ष असण्याचं कारण नाही. अंतर्गत संघर्षाचा महामेरू कोण असेल आता महाराष्ट्रामध्ये तर तो उभाटा गट आहे. नाशिकमध्ये बळजबरीनं धर्मांतर, लव्ह जिहाद सारखा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. ज्या पद्धतीनं जबरदस्तीनं धर्मांतर करायचं, नोकरीचं आमिष लावतो म्हणून महिलांवर छळ करायचा, हिंदू महिलांवर अत्याचार करायचे, हा प्रकार नाशिकमधला अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली, राज्य सरकारने देखील घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये आपण याआधी बघितलं लँड जिहाद सुरू होत होता, लव्ह जिहाद सुरू होता, होट जिहाद सुरू होता, परंतु यापुढे अशा पद्धतीनं लव्ह जिहाद करणं किंवा महाराष्ट्रात धर्माच्या नावानं जबरदस्तीनं बळजबरीनं धर्मांतर करणं हे सहन केलं जाणार नाही. नाशिकचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठ्या शिताफीनं संपूर्ण कारवाई केलेली आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. या लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल किंवा वोट जिहाद असेल, अशा पद्धतीनं धर्माच्या नावावरनं इतरांची फसवणूक करणं, जबरदस्तीनं धर्मांतर करणं, याला कडकच्या कडक शिक्षा निश्चितपणे झाली पाहिजे.
याबद्दल कडक कायदा देखील करावा, फाशी द्यायची का नाही याबद्दल विधानसभा आणि लोकसभेमध्ये निश्चित चर्चा होऊ शकते, परंतु अशा पद्धतीनं बळजबरीनं धर्मांतर करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, म्हणजे पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही, अशी तरतूद कायद्यामध्ये निश्चित असायला हवी. नाही, कारण हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या पद्धतीनं नाशिकचा प्रकार आलाय, एखाद्याला नोकरीचं आमिष दाखवायचं म्हणून सांगायचं आणि त्याच्यावर बळजबरी करायची, नोकरीच्या निमित्ताने असेल, पैसे देऊन असेल किंवा अन्य काही कारणाने असेल, जाणीवपूर्वक हिंदू माता भगिनींना टार्गेट करण्याचं काम काही विशिष्ट धर्माकडनं, विशिष्ट लोकांकडनं, जे औरंगजेबाचे वंशज आहेत, अफजल खानाच्या वृत्तीचे आहेत, अशा लोकांकडनं केली जाते. परंतु अशा प्रकरणामध्ये कडक शिक्षा होऊन पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशी हिंमत होणार नाही, अशी कारवाई निश्चित केली पाहिजे.